सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण. श्रीराम. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे. सत्य स्वरूप ओळखावे. नित्य अनित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे. पंचभूतिक सरे. समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर. न चले तर्काचा विचार. उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान. जेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे. सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीजे तयास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. जेथे सर्वची नाही ठाईचे. तेथे सर्व साक्षत्व कैचे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानुची नाही. ज्ञान म्हणजे अद्वैत. तुर्या प्रत्यक्ष अद्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान सतत वेगळेचे असे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध स्वरूपचे आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती. महावाक्योपदेश भला. परी त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा तो विचारच केला पाहिजे सार्थके. महावाक्य उपदेश सार. परी घेतला पाहिजे विचार. तयाच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता. तयाचा जप करिता वृथा क्षीणची होये. महावाक्यांशे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. आपला आपणासी लाभे. ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची असे. जेथून हे सर्वही प्रगटे. आणि सकळही जेथे आटे. ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे. अति सूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. जे या चराचराचे मूळ. शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. शोधिता आपले मूळ स्थान. सहज चिवडे ज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आपणासी ओळखो जाता. अंगी बाणे सर्वज्ञता. तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे. मी कोण ऐसा आहेत धरून पाहता देहातीत. अवलोकिताने मस्त स्वरूपची होय. असो पूर्वी थोर थोर. जेणे ज्ञाने पैल पार. पावले ते साचार एक हात. व्यास वसिष्ठ महामुनी. शुक नारद समाधानी. जनकाधिक महाज्ञानी येणेची ज्ञाने. वामदेवाधिक योगेश्वर. वाल्मिक त्रिऋषेश्वर. शोनिकादि अध्यात्मसार वेदांत मते. सनकादिक मुख्य करुणी आदिनाथ. मिन गोरक्ष मुनी आणिक बोलता वचनी अगाध असती. सिद्ध मुनी महानुभाव. सकळांचा जो अंतर्भाव. जेणे सुखे महादेव डुल्लत सदा. जे वेदशास्त्रांचे सार. सिद्धांत धांदांत विचार. जयाची प्राप्ती भाग्यानुसार. भाविकास होय. साधू संत आणि सज्जन. भूत भविष्य वर्तमान. सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेल आता. तीर्थे व्रते तपे दाने. जे न जोडे धूम्रपाने. पंचाग्नी गौरांजने जे प्राप्त नव्हे. सकळ साधनाचे फळ. ज्ञानाची सिगची केवळ. जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. 56 भाषा तितुके ग्रंथ आदी. करुण वेदांत या इतुक्यांचा घनार्थ एकच आहे. जे नेणवे पुराणी. जेथे शिणल्या वेदवाणी. तेचे आता क्षणी बोधिन गुरु कृपे. पाहिले नसता संस्कृती. रिग नाही महाराष्ट्र ग्रंथी. हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे सुसंस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत. माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे.
न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने विन सौरस सद्गुरु कृपा ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मतितार्थ अतिगहन तो परमार्थ तो तू ऐकाता अरे गहनाचे निगहन ते तू जाण सद्गुरुवचन सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे सद्गुरुवचन तोच वेदांत सद्गुरुवचन तोच सिद्धांत सद्गुरुवचन तोच धादांत सप्रचित आता जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले ते हे माझे जीवींचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ तरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी शिष्य म्लानवदने बोले धरिले सुदृढ पावले मग बोलो आरंभिले गुरुदेवे अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ तर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुझे आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरुची नको नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन किजेल आता निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वे प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्यरूपे ऐक्यता मुळीच आहे सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे तदाकारे मुळ तुटे भिन्नत्वासे मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजचेने प्रकारे झाले आत्मनिवेदन असो गुरुचे ठाई अन्यता तरी तुझं काय सिरे चिंता वेगळेपणे अभक्ता उरोची नको नेमस्ता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे या नाव शिष्यात्मज्ञान येणे पाविजे समाधान भवयाचे बंधन समूळ मिथ्या देह मी वाटे जानरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमानेर झारा भोगल्याच भोगी असोच होऊ देहा वेगळा जन्म कर्मासी निराळा सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू कोणासीच नाही बंधन भ्रांतीस्तव भुलले जन दृढ घेतला देहाभिमान म्हणून शिव्या एकांती शिष्या एकांती वैसावे स्वरूपी विश्रांती सजावे तेणे गुणे दृढावे परमार्थ अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान पूर्ण झाल्या ब्रह्मज्ञान वैराग्य अंगी भरे शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ तेणे तुझी तळमळ जाणार नाही विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले मणी टाकिताची लादले राज्य जेवी मणी होता सिगटाचा लोभ धरून या तयाचा मूर्खपणे राज्याचा भेर केला ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे ज्ञान तयासी तेची प्राप्त म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र सन्यपाताचे नि दुःखे भयानक दृष्टीस देखे औषध घेताची सुखे आनंद पावे तैसे अज्ञान सन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते ज्ञाना औषध घेता ते मुळीच नाही मिथ्या स्वप्ने ओसणला तो जागृती साणीला तेणे पूर्वदशा पावला निर्भय मिथ्याच परी सत्य वाटले तेणे गुणे दुःख झाले मिथ्या आणि निरसले हे तो घडेना
मिथ्या आहे जागृतासी परिवेढा लाविले निद्रिस्तासी जागा झाली आतयासी भयची नाही. परी अविद्या झोप येते भरे परे सर्वांगी काविरे पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने जागृतीची ओळखण ऐकत्याचे लक्षण जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापास जेणे विरक्ती सन यावे तो साधक ऐसे जाणावे तेणे साधन करावे थोरीव सांडुनी साधन नमने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला त्याहुनी मुमुक्षुवला ज्ञानाधिकारी तव शिष्ये केला प्रश्न कैसे बद्ध मोक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसे जाणा याचे उत्तर श्रोत्यासी दिदले पुढिले समासी सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. श्रीराम 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 श्री